नमस्कार मुलांनो, आज आपण भोपळ्याची गोष्ट ऐकणार आहोत. या भोपळ्याची गोष्ट सांगण्याआधी एक भोपळ्याचं गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. भोपळ्याचं गाणं आहे, एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा, त्यात बसली म्हातारी, म्हातारी गेली लेकीकडे, लेकीने केले लाडू, लाडू झाले घट्ट, म्हातारी झाली लठ्ठ. ही कविता तुम्ही ऐकली असेल हो ना, अगदी शिशु वर्गात ऐकली असणार. तर आपण तशीच त्याच भोपळ्याची गोष्ट आपण ऐकणार आहोत. एक होती आजी, ती एकटीच घरात राहायची. तिला एक मुलगी होती. बरेच दिवस दोघींची भेट नव्हती. मुलीला भेटायला आजी निघाली. आजी एकटी होती. वाटेत तिला जंगल लागले. जंगलातूनही ती हळूहळू चालत निघाली. आता एक आजी होती, तर तिला आपल्या लेकीला भेटायचं होतं. लेक म्हणजे मुलगी, तिला भेटायचं होतं. बरेच दिवस तिची भेट झाली नाही, म्हणून तिला वाटलं की चला आज आपण आपल्या मुलीकडे जाऊया. म्हणून ती निघाली आणि जाण्याचा रस्ता कुठला होता? जंगल. त्या जंगलातून हळूहळू जात होती. जरा पुढे गेल्यावर तिला एक वाघ भेटला. वाघ होता भुकेला, म्हणजे त्याला खूप भूक लागली. त्याने बघितलं, अरे ही बाई येतेय, त्यामुळे आता आपल्याला छान शिकार मिळेल. आजीला खाण्यासाठी तो पुढे सरसावला म्हणजे पुढे गेला. आजीने त्याला थांबवले. आजी त्याला म्हणाली, मी आहे बारीक, तुझे पोट भरणार नाही. लेकीकडे जाईन, दूध तूप खाईन, जाडजूड होईन, मग मला खा, मग तुझं पोट भरेल. असं कोण म्हणालं? आजी म्हणाली. आजीला माहित होतं की आता हा वाघ माझ्याकडे येतोय, आता मला खाणार, तेव्हा आपणच त्याच्याशी आधी बोलून घेऊया. म्हणून ती काय म्हणाली, मी माझ्या तर लेकीकडे जाते, भरपूर खाते, चांगली जाडजूड होते, कारण आता खाल्लंच तर माझ्याकडे काही मांस नाही आहे, मी बारीक आहे, तर मी जाडी झाली की मग तू मला खा. वाघाने म्हातारीवर विश्वास ठेवला. म्हातारी पुढे निघाली. थोडे अंतर चालून गेल्यावर तिला एक लांडगा भेटला. लांडगा होता उपाशी. आजीला पाहून तो पुढे आला. आजीला खाण्यासाठी सरसावला म्हणजे पुढे आला. आजीने त्याला थांबवले. त्याला म्हणाली, मी आहे बारीक, तुझे पोट भरणार नाही. लेकीकडे जाईन, दूध तूप खाईन, जाडजूड होईल, मग मला खा, मग तुझं पोट भरेल. म्हणजे जसं तिने वाघाला सांगितलं तसंच तिने लांडग्याला सुद्धा सांगितलं. लांडग्याने सुद्धा आजीवर विश्वास ठेवला. आजी पुढे निघाली. चालत चालत लेकीच्या गावाला पोचली. आजीला पाहून लेक खूप आनंदी झाली. लेकीने आजीला खूप खायला दिले. काही दिवसातच आजी जाडजूड झाली. काही दिवस झाल्यावर आजी आपल्या गावी जायला निघाली. लेकीला खूप वाईट वाटले. ती आजीला म्हणाली, आई तुला काय देऊ? म्हणजे आता आई आपली चालली आहे, तर तिला वाईट वाटलं तिला वाटलं की आईने आपल्याकडे अजून राहावं, पण ती म्हणाली, नको, मी जाते माझ्या घरी. म्हणून ती आईला म्हणाली, आई आता तुला जाताना काय देऊ? आजी म्हणाली, मला एक भोपळा दे आणि थोडीशी राख दे. लेकीने आजीला भोपळा आणि राख दिली. आजीने भोपळ्याला छिद्र पाडले. छिद्र म्हणजे होल. त्यातून ती भोपळ्यात जाऊन बसली. राखीची पुढे तिने राख म्हणजे कोळसा, लाकूड जळल्यानंतर जी राख मिळते ना, त्याला म्हणतात राख. जंगलाच्या वाटेने ती आपल्या घराकडे निघाली. वाटेत तिला लांडगा भेटला. लांडगा आजीची वाट पाहत होता. त्याने भोपळ्याला विचारले, भोपळ्या तुला आजी दिसली का रे? हे बघा, इथे विचारतोय तो प्रश्न. तो म्हणाला, आजीचा इकडे लिहिलंय बघा, आजीचा पत्ता मला माहीत नाही, आजी बिज्जी मला माहीत नाही. भोपळा कसे काय बोलतो?
लांडग्याला काही कळलेच नाही. तो भोपळ्या जवळ आला, वाकून आत पाहू लागला. आजीने राखेवर फूक मारली. सर्व राख लांडग्याच्या डोळ्यात गेली. लांडगा झाला आंधळा. मग आजी भोपळ्याला काय म्हणाली? चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. आजी भोपळ्याला म्हणाली. पुढे गेल्यावर आजीला वाघ दिसला. तो आजीची वाट बघत होता. भोपळ्याला पाहून वाघाने विचारले, भोपळ्या भोपळ्या, तुला आजी दिसली का रे? आजी बिज्जी मला माहीत नाही. भोपळा कसा बोलतोय? वाघाला काही कळलेच नाही. आजीचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी वाघ भोपळ्या जवळ आला. तो आत डोकावला. आजीने पुन्हा राखेवर फूक मारली. राख वाघाच्या डोळ्यात गेली. वाघ झाला आंधळा. चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. म्हातारी भोपळ्याला म्हणाली. टुनुक टुनुक उड्यात मारीत भोपळा निघाला. आजीचा भोपळा गावात आला. गाव येताच आजी भोपळ्यातून बाहेर आली. युक्ती करून तिने आपला जीव वाचवला. किती हुशार होती बघा आजी. आजी हुशारच असते, कारण त्यांना सगळ्या खूप वयस्कर असतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. कोण आलं की कसं करायचं, एखादा शत्रू आला किंवा एखादा जनावर आलं तर त्या जनावराला कसं फुटवायचं, हे सगळ्या गोष्टी आजीना माहिती असतात. तुमची पण आजी असेल ना, तुमच्या आजीना पण विचारा. हां, ही तुमच्या आजीना पण ही गोष्ट माहीत असणार. आता ही तुम्ही गोष्ट ऐकलीत ना, आता तुमच्या आजीला किंवा तुमच्या छोट्या भावाला किंवा मोठ्या भावाला, तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना ही गोष्ट सांगायची आहे. कळलं? आणि अशाच आवाजात, हां, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक, जसं मी म्हटलं तसंच छान स्वरात म्हणायचं. मग तुमच्या आजीला किंवा आईला खूप आवडेल गोष्ट. सांगणार ना तुम्ही? मग आता ही गोष्ट आवडली ना, तर तुम्ही लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर देखील करायचं आहे. थँक्यू.